ईद ए मिलाद व गणेशोत्सवात निमित्ताने पैठण येथे शांतता बैठक नुकतीच पार पडली। यावेळी बैठकीला जाणीवपूर्वक अनेक विभागाची दांडी। आमचे प्रतिनिधी कलीम पठाण यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। ईद ए मिलाद व गणेशोत्सव या महत्त्वपूर्ण सणाच्या निमित्ताने तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व हे सण सर्व समाज बांधवांनी सामाजिक एकता जोपासत गुण्यागोविंदाने शांततेत साजरे करता यावे व त्यांना येणाऱ्या विविध अडचणी हे प्रशासन स्तरावर निराकरण करून सवलत उपलब्ध व्हावी, पूर्ण रूपाने सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व एसडीएम आदी मान्यवरांनी महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले। दोन्ही समाजांनी आपले सण एकमेकांचे आदर करत सामाजिक सलोखा जपत साजरे करावे। शाळा, वसतिगृह, हॉस्पिटल, इतर समाजाचे प्रार्थनास्थळ व वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, ध्वनी प्रदूषण होईल असे साधने वापरू नये, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, झेंड्याला लोखंडी रॉड, लाकडी दांडके न वापरता साधे प्लास्टिक पाईप वापरावे जे वजनालाही हलके असतात व गर्दीत कोणाला चुकून लागले तरी दुखापत देखील होणार नाही, मद्यपान करू नये, पत्ते, जुगार, इतर खेळ ज्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत ते खेळू नये, नसता कारवाईला सामोरे जावे लागेल, मूर्ती ठिकाणी कॅमेरा उपयोग करावा, सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मूर्तीची साईज निवडावी, उत्सवादरम्यान देशभक्ती, निसर्ग प्रेम, झाडे लावा, प्रेरणादायी प्रेम, सामाजिक एकता, सलोखा देखावे करावे, कोणीही कुठल्याही वादग्रस्त वक्तव्य अथवा अशांतता पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे मोलाचे मार्गदर्शन या बैठकी दरम्यान करण्यात आले। आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी कलीम पठाण। माझ्या माहितीप्रमाणे इथे सुफी संत हजरत शाह शरीफ, त्याचबरोबर हजरत शाह खलीलुल्लाह यांचं सुद्धा इथं वास्तव्य होतं, यांचं सुद्धा इथं अंतिम स्थान होतं। या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित या वारेमध्येच शांतता आणि एकात्मतेचं वावर कायमस्वरूपी आहे, या आधी राहिला आणि यापुढेही राहणार आहे। जशी पैठणी साडी आहे त्यामध्ये एक एक धागा एकत्र विणलेला आहे, त्याचप्रमाणे मला वाटतं की पैठण शहरामध्ये सुद्धा हिंदू, मुसलमान, सर्व समाजाचे सर्व नागरिक एकत्र विणलेले आहेत आणि त्याचं एक सुंदरचं एक चित्र इथं आपल्याला अनेक वर्षांपासून 30, 35, 40 वर्षापासून आणि यापुढेही अनंत कालापर्यंत राहील अशी आपण आशा बाळगत आहोत आणि त्याला मला 100% खात्री की त्याला कुठेही तडा जाणार नाही।